जय भीम, जय शिवराय सर्वांना. आयुष्यात काहीतरी नवीन करायचं, पण चुका होण्याची भीती वाटते, तर मग होऊ द्या ना चुका. कधी-कधी आपण स्वतःला उगाचच खूप त्रास देतो ना, की प्रत्येक गोष्ट आपल्याकडून परफेक्ट झाली पाहिजे. आपल्याला त्या गोष्टीमध्ये काहीतरी चुकाच नाही झाल्या पाहिजे, असा विचार करत-करत आपण काही गोष्टी करत असतो. पण हा विचार करता-करता आपलं अर्ध आयुष्य तर आपण जगूनच घेतो. पण खरं सांगायचं झालं तर इथे ना कोणीच परफेक्ट नाहीये. प्रत्येकाकडून तर चुका होतातच. आणि तू प्रत्येक गोष्ट अगदी बरोबर जर करत राहिली, तर तुला कोणी अवॉर्ड देऊन सत्कार करणार आहे का? नाही ना. म्हणून मी म्हणते होऊ द्या ना चुका. आयुष्य जगताना थोडं बिनधास्त जगायला शिका. बघा ना, हा पक्षी कसा शांत बसलाय. तो त्याच्या दुनियेमध्ये किती मग्न आहे. त्याला भीती वाटत नसेल का उडायची, उडताना पडायची? वाटतच असेल, पण तरीही तो त्याचे पंख पसरवतो आणि उंच भरारी घेतो. आपण मात्र लोक काय म्हणतील याच भीतीपोटी पहिली पायरी चढतच नाही. अरे, चुका तर त्यांच्याकडूनच होतात ना, जे काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतात. या वाहत्या पाण्याकडे जरा लक्ष देऊन बघा. वाटेत कितीही मोठे दगड आले, खडक आले, तरी हे पाणी कधी थांबतं का? नाही ना, मुळीच नाही. ते आपला मार्ग स्वतः शोधतात आणि पुढे निघून जातात. आपलं आयुष्य सुद्धा असंच असायला हवं ना. भूतकाळात जर आपल्याकडून एखादी चूक झाली किंवा कुठेतरी आपल्याला अपयश आलं म्हणून तेथेच आपण थांबून जायचं का? अजिबात नाही. मागे वळून बघण्यात आणि वेळ घालवण्यापेक्षा नव्या उत्साहाने पुढे पाऊल टाकणं हे नेहमीच चांगलंच असतं. त्या चुकांमधून शिकायचं, अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधायची आणि या पाण्यासारखं सतत पुढे चालत राहायचं. कारण थांबणं हा आपल्या आयुष्याचा स्वभाव तर नाहीच आहे आणि चालत राहणं तर हाच खरा आपल्या आयुष्याचा स्वभाव आहे ना. कधी विचार केलाय का? निसर्गात सुद्धा ऋतू बदलतात, झाडाची पाने गळून पडतात, पण झाड कधी रडत बसतं का? नाही ना. ती शांतपणे नव्या पालवीची वाट पाहतात. आपल्या आयुष्याचंही तसंच असतं. वाईट दिवस किंवा चुका म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. तो फक्त एक ऋतू असतो जो निघून जातो. स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा, नवीन सुरुवात करा आणि रोज एक पान नवीन लिहा. लक्षात ठेवा, हे एकच आयुष्य मिळालंय आपल्याला. हे आयुष्य इतरांना दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी भरभरून जगण्यासाठी आहे. म्हणून चुकण्याची भीती सोडून द्या, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि बिनधास्त पुढे पाऊल टाका. जर हा विचार आणि व्हिडिओ तुमच्या मनाला थोडा जरी स्पर्श करून गेला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बिनधास्त जगा.